ठळक घडामोडींवर। महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा चिंचघर दस्तुरी येथे कम्प्युटर लॅबचं उद्घाटन। लँग्विनिया लँग्वेज फेस्टिवलमध्ये ICSचं यश। श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न। आणि सिद्धयोग विधी महाविद्यालयातर्फे भडगाव शाळेत कायदे विषयक मार्गदर्शन। ICS मध्ये इंग्रजी प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न। आता पाहूया सविस्तर वृत्त। जिल्हा परिषद शाळा चिंचघर दस्तुरी या शाळेत विद्यार्थ्यांना आधुनिक जगाची ओळख आणि संगणकीय ज्ञान घ्यावं या हेतूने बाळाशेठ चव्हाण, विजय जाधव आणि अरविंद सुर्वे यांच्या सहकार्यानं तयार केलेल्या कम्प्युटर लॅबचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री माननीय नामदार योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचघर गावचे प्रसिद्ध उद्योजक व बाबाशेठ मित्रमंडळाचे अध्यक्ष रमेश उर्फ बाबाशेठ चव्हाण, पंचायत समितीचे सदस्य संग्राम शेठ कदम, उद्योजक विजय जाधव, अरविंद सुर्वे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल सदरे, चिंचघर गावचे शिवसेना शाखा प्रमुख समीर सावंत, तिसेगावचे उपसरपंच रुपेश शिगवण, तसेच बाबाशेठ मित्रमंडळाचे सदस्य प्रदोष सावंत, वसंत पवार, शाळा समितीचे अध्यक्ष राजन कदम, माजी अध्यक्ष तानाजी सावंत, शाळेचे मुख्याध्यापक दीपक सूर्यवंशी, फुरुस केंद्र प्रमुख अरुण सागवेकर, चिंचघर केंद्र प्रमुख बिपिन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। तसेच नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य संग्राम शेठ कदम यांचा शाळेच्या आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला। शाळेतील इयत्ता 5वी शिष्यवृत्ती कॅम्प मधील मुलांना भेट देऊन त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी अजगणी गावचे उद्योजक प्रफुल्ल सुधाकर बामणे यांनी शाळेला 3 सिलिंग फॅन भेट दिले। सदर कार्यक्रमाला अनेक ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक अनिल मोरे यांनी केलं। खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी अहमद परकार SY BCom आणि अक्सा कौचाली SY BCom यांनी DBJ महाविद्यालय चिपळूण येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन लँग्विनिया लँग्वेज फेस्टिवलमध्ये क्विज म्हणजेच प्रश्नमंजुषा या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला। या फेस्टिवलमध्ये कथालेखन, वक्तृत्व, कविता सादरीकरण तसेच प्रश्नमंजुषा, स्पेल बी यासारख्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या। यामध्ये ICS महाविद्यालयाने सर्व प्रकारात भाग घेऊन आपला सहभाग नोंदवला होता। त्यातील प्रश्नमंजुषा या स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं। यशस्वी विद्यार्थ्यांना इंग्रजी विभागाच्या प्राध्यापिका अपूर्वा आयरे यांनी मार्गदर्शन केलं। त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी, इतर प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी अभिनंदन केलं। श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे इयत्ता 10वीचा शुभेच्छा तथा निरोप समारंभ दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न झाला। या समारंभाला अरविंदभाई तलाटी, संजय बुटाला, आनंद कोळेकर, मुख्याध्यापक विजय म्हस्के, उत्तम कांबळे, गोविंद राठोड, विवेकानंद कांबळे, किशोर धुत्रे, सत्यवान धुत्रे, शिक्षिका तथा नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका सौ वैभवी खेडेकर, सौ पाटील मॅडम, जंगम मॅडम आणि आदी इतर शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होते। खेड येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या दायित्व उपक्रमाचे प्रमुख ॲडव्होकेट दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सिद्धयोग लॉ कॉलेजच्या 3य वर्षीय विद्यार्थिनी स्नेहल शिरकर यांनी लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचं संरक्षण याविषयी बालकांचा लैंगिक छळ कसा होतो व त्यावर उपायात्मक आपण काय करू शकतो इत्यादी या विषयांवर, तर अक्षता यादव यांनी सायबर लॉ म्हणजेच मोबाईलचा वापर करताना आपली ऑनलाईन फसवणूक आणि उपाय याविषयी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना साध्या सोप्या भाषेत सविस्तर व्याख्यान देऊन जनजागृती केली। जिल्हा परिषद शाळा भडगाव उसरेवाडीच्या मुख्याध्यापिका सौ श्रद्धा खेडेकर
यांनी प्राध्यापक ॲडव्होकेट दिलीप चव्हाण, स्नेहल शिरकर, अक्षता यादव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षक सागर दोंडे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका सुरेखा भागवत यांनी केलं। सिद्धयोग दायित्वचे प्रमुख ॲडव्होकेट दिलीप चव्हाण यांनी महाविद्यालयाच्या सर्वसाधारण सामाजिक शैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली। शेवटी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता केली। खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातर्फे 13 फेब्रुवारीला इंग्रजी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली। विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेतील क्षमता वाढवणे तसेच वाचन, व्याकरण आणि शब्द संपत्ती यांचा विकास करून विचारशक्ती आणि आत्मविश्वास वाढवणे यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत एकूण 5 फेऱ्या घेण्यात आल्या। यामध्ये वाचन, विचार करणे तसेच त्यातून उत्तर देणे, व्याकरण, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, पर्यायी शब्द, म्हणी आणि वाक्प्रचार अशा फेऱ्यांचा समावेश होता। या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी उपस्थित होत्या। त्यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे महत्त्व सांगून त्यामध्ये असलेल्या करिअर संधीबद्दल मार्गदर्शन केलं। 2 ग्रुपमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेत अदनान कासिम कादिरी आणि असीम अनवर खोत यांनी प्रथम क्रमांक, तर सोनाली विलास विटमल आणि अनुष्का सुभाष झोरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला। या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्राध्यापक विपुल गायकवाड, डॉक्टर मानसी कांबळे व प्राध्यापक मेघना कांबळे यांनी काम पाहिलं। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आणि सूत्रसंचालन प्राध्यापक अपूर्वा आयरे यांनी केलं। खेड पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या बैठकीत शिवसेना गटनेतेपदी सुनील मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। या निवडीमुळे पंचायत समितीच्या राजकारणात शिवसेनेची ताकद अधिक बळकट झाल्याचं चित्र दिसून आलं। नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। या प्रसंगी सुकिवली जिल्हा परिषद गटाचे सदस्य आणि खेड तालुका प्रमुख सचिनजी धाडवे, उपजिल्हा संघटिका सौ सुप्रिया पवार, युवा सेना तालुका प्रमुख मिलिंद काते, पंचायत समिती सदस्य महेंद्र भोसले, निसार सुर्वे, प्रशांत चव्हाण, पंचायत समिती सदस्या सौ नम्रता तांबट, शमिका महादे, पंचायत समिती सदस्य संग्राम कदम, पंचायत समिती सदस्या सौ सुनीता कासार, पंचायत समिती सदस्या सौ कासार आदी उपस्थित होते। महाराजा प्रतिष्ठान गड किल्ले संवर्धन या संस्थेला दृष्टीहीन बांधवांची किल्ले रसाळगड सफर या कार्यक्रमाला मोलाचं सहकार्य केल्याबद्दल श्री काळकाई मंदिर अध्यक्ष महेश जगदाळे व कार्यकारिणी यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी दुर्ग अभ्यासक उत्तम कुमार जैन, सचिव प्रणव महापुस्कर, संस्थेचे मार्गदर्शक श्याम शिर्के, सदस्य उमेश भोसले, सुनील जाधव आदी उपस्थित होते। उपक्रम राबवला होता। राज्यातील असे काही अंध बांधव होते, त्यांना रसाळगड त्यासाठी आम्हाला त्यांचा ट्रिपचं नियोजन केलं। मुंबई पुण्यातून सगळे नियोजन तर केलं। इथं आल्यावरती मला राहण्याचा प्रश्न त्यांचा, म्हणजे सकाळी पहाटे येणार, सकाळी इथे जेवण, सकाळी येणार आणि हक्काने फोन केला। त्यांना ते इथून जायचं भरणे सोयीस्कर पडत होतं। हक्काने अध्यक्ष साहेबांना फोन केला, जंगल साहेबांना आणि साहेबांना आश्वासन त्यांच्या राहायची व्यवस्था करायची। त्या दिवशी मला वाटतं दुसरं काहीतरी लग्न वगैरे घेणार होतं। कारण म्हटलं तुम्ही नाममात्र काय असतील ते शुल्क द्या, म्हणजे तर त्याने म्हटलं ते त्याचा विचार करू नका तुम्ही, ते नाममात्र घ्यायचं काय घ्यायचं ते मी बघेन, तुम्ही फक्त पाठवा, किती मुलांचे करायचे, माणसांचे करायचे ते सांगा, असं अगदी हक्काने सांगितलं। मी तुमच्या सगळ्यांचंच सहकार्य करतात, सगळ्याच देवस्थान कमिटीच्या वतीने, तर आम्हाला ते कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही आलो। महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री, खेड दापोली मंडणगडचे लोकप्रिय युवा आमदार माननीय नामदार योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आज 18 फेब्रुवारी 2026 रोजी खेड शहर शिवसेनेच्या वतीने इन्फिगो आय केअर हॉस्पिटल आणि घरडा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती तसेच विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम
आणि नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई गुटाला यांच्या उपस्थितीत संपन्न झालं. सदर प्रसंगी सर्व नगरसेवक, शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर शिबिरामध्ये घरडा हॉस्पिटलचे डॉक्टर अभिषेक व इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या नेत्रतज्ञ डॉक्टर शिवानी गवई यांनी रुग्णसेवा दिली. सदर शिबिराचं व्यवस्थापन घरडा हॉस्पिटलचे विवेक बनकर आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे सुशांत पांचाळ व कृतिका तावडे यांनी पाहिलं. खेड शहरातील असंख्य नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. दापोली येथील शिवतेज मित्र मंडळ आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा 2026च्या निमित्ताने जळगाव जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य किशोरभाई देसाई शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर युवा सेना जालगाव उपशाखा प्रमुख आणि युवा खेळाडू रचित पटेल यांचाही सन्मानित करण्यात आला. या प्रसंगी नवनिर्वाचित केळशी गणाचे पंचायत समिती सदस्य संदीपजी चिखले तसेच मंडळाचे पदाधिकारी संदीप देसाई आणि क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.